या फक्त रविवारी सुट्टी असणाऱ्या लोकांचं किती अवघड असतं ना. रविवारी उठायलाच 10 वाजतात आणि सगळं आवरेपर्यंत दिवस कसा जातो कळत नाही. पण आज मी चक्क 4 वाजता उठली आहे. का माहिती आहे? माझा रविवार मोठा बनवण्यासाठी. रात्री सूरज, मी आणि विशाखाने सकाळी सकाळी सिंहगडला जायचं ठरवलं. भयंकर उन्हामुळे आम्ही कुठला मोठा आणि दूरच्या ट्रेकचा प्लॅन केला नाही. सिंहगड हा पुणेकरांसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय. सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला हा किल्ला भारताच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचा पुरावा आहे. हा भव्य किल्ला असंख्य लढायांचा साक्षीदार आहे आणि संपूर्ण इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनांचे ठिकाणही. पायथ्याशी आम्ही तिकीटं काढली आणि निघालो. आम्हाला आधी उगवता सूर्य पाहायचा होता. आता आकाशात लाल छटा उमटली होती. सूर्यदेव त्यांच्या येण्याची चाहूल देत होते. बरीच लोक आपापले फोन घेऊन सनराईज पॉईंटला थांबले होते, पण सूर्यदेव दिसायलाच तयार नव्हते आणि अचानक आकाशात एक लालसर पुसट गोळा दिसू लागला. अद्भुत. सिंहगडावरून दिसणारा हा नजारा खूपच सुंदर होता. सगळी लोक सुखावली. हा क्रांतीचा सूर्य रोज आठवण देत असेल इथल्या पराक्रमाची. त्याची किरणं इथे स्वराज्यासाठी सांडलेल्या रक्ताला स्पर्शून गेली असतील. म्हणूनच सूर्य तर नेहमी उगवतो, पण गड किल्ल्यांवरून तो वेगळाच भासतो.